नमस्कार मित्रांनो. नुकताच डिसेंबर 2025च्या शेवटी इंदोरमध्ये भगीरथपुरा भागामध्ये जी घटना घडली, दूषित पाण्याच्या दूषित पाण्यामुळे जवळपास एक 16 लोक त्याच्यामध्ये दगावली. लहान मुलं पण होती त्याच्यामध्ये. तशीच काहीशी घटना म्हणजे आता ह्या घटनेला इंदोरमध्ये भगीरथपुरा भागामध्ये घडून मला वाटतं किती डिसेंबर 2025चा एंड म्हणजे 2026चा पहिले पहिले समजा. आता काय 2026चा फेब्रुवारीचा म्हणजे आज 20 फेब्रुवारी सुरू आहे, म्हणजे 2 2.25 महिने झाले ह्या घटनेला उलटून. तशीच काहीशी घटना नागपुरात सुद्धा आता नुकतीच घडलेली आहे. कुठंतरी मानकापूरच्या भागामध्ये हे बघा, मानकापूरला दूषित पाण्यामुळे जवळपास 50हून अधिक जण आजारी पडले. कावीळ व उलट्याच्या त्रासामुळे नागपूर महानगरपालिकेने घराघरात तपासणी केली. म्हणजे हे जे इन्सिडन्स आहे म्हणजे एक हे मानावं लागेल की देवाचे धन्यवाद द्यावं लागेल की इथे असं काही कोणी दगावलं नाही किंवा काही झालं नाही. पण विषय हा आहे की कंटॅमिनेशन, वॉटर कंटॅमिनेशनचा हा विषय होता. आणि या विषयामध्ये नागपूर महानगरपालिका काय पुढे वाटचाल करत आहे हे अजून आपल्याला बघावं लागणार आहे. पण विषय गंभीर आहे. त्याच्यावर अतिशय गंभीर विषय मग काल काल परवा महापौर नीताताई ठाकरे यांनी तातडीने जी बैठक घेतली. बरं, हा जो मानकापूरचा दूषित पाण्याचा विषय आहे हा उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत काँग्रेसचे आमदार जे आहेत यांनी मंत्रालयामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोर मांडला आणि त्याच्यावर त्यांची फार गंभीर चर्चा पण झालेली आहे. त्याच्यानंतर काही कारवाई करायची आहे की काय आहे त्याचे आदेश निघालेले आहेत. मला वाटतं त्या कॅन वॉटरवर पण काही आदेश त्याचे निघालेले आहेत. काल परवा मित्रांनो आपल्या ज्या महापौर नीताताई ठाकरे यांनी या विषयासंदर्भात जलप्रदाय विभाग आणि OCW यांची पण मीटिंग घेतली. त्याच्यावर चर्चा करण्यात आली. मानकापूरचा काय विषय होता त्याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि त्याची फलश्रुती म्हणून काय. दुसऱ्या दिवशी महापौरांच्या मीटिंगच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या म्हणजे त्या मीटिंगची जी प्रेस नोट वगैरे इश्यू करण्यात आली असेल त्याच्या माहितीच्या आधारावर ज्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या त्या तर अतिशय खळबळजनक झाल्या. म्हणजे बातमी मागची काय बातमी आहे. आता बघा, विषय सुरू झाला इंदोरपासून, तो येऊन पडला मानकापूरपर्यंत आणि मानकापूर नागपूरचं. आणि आता जी बातमी ठळक बातमी आली, वास्तविक पाहता याच्यावर व्हिडिओ कालच बनवायला पाहिजे होता, पण मला थोडासा वेळ झाला कारण की बातमी बातमी शोधताना मलाही थोडा वेळ झाला. तर कालची जी बातमी आली वर्तमानपत्रांमध्ये, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सगळ्याच वर्तमानपत्रात आहे. तर ती बातमी काय आहे, बापरे, तब्बल 50 वस्त्यामध्ये दूषित पाणी. म्हणजे फक्त एक तर मानकापूर नाही, जवळपास 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी आहे. त्याच्यामध्ये जी लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे लक्ष्मीनगर झोनमधील अजनी भागातील पूर्व समर्थनगर, धरमपेठ झोनमधील दाभा वस्ती, पांढराबोडी, पंचशील नगर, धंतरली झोनमधील वंजारीनगर, जुना ESR वरून वसंतनगर येथे दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या. प्रत्येक झोनमध्ये आहे. फक्त एक झोन आहे हनुमाननगर झोन, त्याच्यामध्ये काही तक्रारी नाहीत असं ही जी माहिती आहे ही त्या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातमध्ये त्या बातम्या आल्या. अभिनंदन एक तर करावं लागेल महापौर नीताताई ठाकरेंचं की त्यांनी विषयाचं गांभीर्य समजून तातडीने बैठक घेतली होती आणि तातडीने बैठक घेऊन त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे त्यांनी हे निर्देश पण दिलेले आहेत. आता हे निर्देशाचं पालन जलप्रदाय विभाग आणि OCW किती तत्परतेने करते हे पाहण्याजोगं ठरेल. पण मित्रांनो, विषय फार गंभीर आहे. दूषित पाण्याची ह्या ज्या म्हणजे 50 वस्त्यामध्ये दूषित पाणी आहे
याची माहिती मीटिंगमध्ये सादर करण्यात येते. म्हणजे डिपार्टमेंट काय करताय? म्हणजे वास्तविक पाहता जलप्रदाय विभाग आणि OCW करत काय आहे, हा एक मोठा सवाल आहे. OCW दावा करते की आम्ही नागपूर शहरामध्ये प्रत्येक झोनमध्ये 10 रॅन्डम सॅम्पलिंग करतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना OCW? आम्ही रॅन्डम सॅम्पलिंग करतो 10 प्रत्येक झोनमध्ये, म्हणजे 10 झोनमध्ये 100 सॅम्पलिंग डेली करतो. रॅन्डम म्हणजे कधी आज माझ्या घरी होईल, तर कधी आज माझ्या कॉलनीतल्या दुसऱ्याच्या घरात होईल, असं सॅम्पलिंग करतो. आणि त्या सॅम्पलिंगमधून ते दररोज आम्ही टेस्टिंगला पाठवतो, असं OCW म्हणते. OCW क्लेम करते की ते आम्ही सॅम्पलिंगला पाठवतो. RPGL म्हणून एक लॅबॉरेटरी आहे, रिजनल पब्लिक हेल्थ लॅबॉरेटरी. ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लॅबॉरेटरी आहे. याच्याकडे पण त्यांचे रिपोर्ट जातात, 100 रिपोर्ट्स. आणि जलप्रदाय विभागाची पण स्वतःची लॅबॉरेटरी आहे. तिथे पण हे 100 जे सॅम्पल्स असतात त्याचं सॅम्पलिंग केलं जातं. म्हणजे हे प्रदूषित पाणी आहे, दूषित पाणी आहे की नाही, याच्याद्वारे त्यांना कळून येतं. की म्हणजे जिथून जिथून तक्रार आली तिथे तिथे जाऊन हे सॅम्पलिंग करतात आणि त्याच्यावरून हे कळून येतं. पण या सगळ्या गोष्टीची याची माहिती जलप्रदाय विभागाला OCWने दिली होती का? की 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी आहे, की हे प्रेस नोट नंतर आलं? प्रेस नोटमध्ये मग OCWने लिहून दिलं की 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी आहे. किती गंभीर आहे. अहो, इंदोरमध्ये एकाच वस्तीमध्ये 16-17 लोक जीवानिशी गेले. हे तर मानकापूरमध्ये पण झालं. मानकापूर आणि नंतर या 50 वस्त्यामध्ये काही झालं कोणाचं, तर कोण याच्याला जबाबदार राहणार आहे? मित्रांनो, गंभीर प्रश्न आहे. मी महापौरांना, उपमहापौरांना, सत्ता पक्ष नेत्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की या बाबींकडे गंभीरतेने बघा. कारण की हे 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 OCW फक्त डॉक्युमेंटरी तुम्हाला, जलप्रदाय विभाग तुम्हाला फक्त डॉक्युमेंटेशन देतील की आम्ही रेक्टिफाय पण केलं. मला तर असं वाटतं की मीडियानी सुद्धा या बाबतीमध्ये थोडं जागरूक झालं पाहिजे. मी स्वतः पण आता या ज्या एरियाज दिलेल्या आहे, जिथे जिथं माझ्या ओळखीचे लोक आहेत, तिथे तिथं मी स्वतः जाऊन तिथे चेक करण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली काय आहे, काय वस्तुस्थिती आहे, काय OCW तिथे इम्प्लिमेंट करते आहे, किंवा जलप्रदाय विभाग तिथे काय इम्प्लिमेंट करतो आहे, हे सगळं बघावं लागणार आहे. कारण की जर इथे दूषित पाणी आहे तर यांना पर्यायी व्यवस्था काय देण्यात आलेली आहे? म्हणजे आम्ही ज्यावेळेस OCWमध्ये होतो त्या काळामध्ये पर्यायी व्यवस्था, जिथे जिथे दूषित पाणी यायचं तिथे, हे टेक्निकल मॅटर आहे, कधी कधी टेक्निकली असे प्रॉब्लेम निर्माण होतात. पण तिथे OCW टँकरद्वारा पाणी पुरवठा करते, लोकांना पर्यायी व्यवस्था करून देते. याच्यामध्ये बातमीमध्ये कुठंच दिलेलं नाही की फक्त महापौरांना सांगण्यात आलं की बा आम्ही पर्यायी व्यवस्था केली केली की नाही केली. हाही एक मोठा प्रश्न आहे. पण पर्यायी व्यवस्था करून द्यावं लागते जेव्हा जेव्हा असे दूषित पाण्याचे विषय समोर येतात. हे एक नाही, दोन नाही, तब्बल 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये या सगळ्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होतो आहे का? त्यांच्या घरात पाणी जातो आहे का? कारण की नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी आहे, अशा दूषित पाण्याची कंप्लेंट जर आली तर तिथे टँकरनी किंवा इतर अन्य मार्गाने त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. आता हे नक्की होत आहे का की नाही, हेही महापौरांना बघावं लागणार आहे. हे 7 दिवस जर त्यांना दिलेले आहे, तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश तर दिले, पण उपाययोजना काय आणि काय करणार, काय करत आहेत, हे तर म्हणजे महापौरांनी निर्देश दिलेले आहेत, त्यांच्या परीने त्यांनी दिले. पण या डिपार्टमेंटचे लोक काय करतात आहे, त्यांनी उत्तर तर द्यायला पाहिजे. त्यांनी आता ही जी बातमी छापून आली, बापरे, तब्बल 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी, तर महानगरपालिका आणि OCW यांचे जनसंपर्क विभाग काय करतात आहे? यांच्या जनसंपर्क विभागांनी या बातमीचं क्लरिफिकेशन पेपरमध्ये पाठवलं पाहिजे. ज्या ज्या वृत्तपत्रांमध्ये या बातम्या आलेल्या आहे त्याचं क्लरिफिकेशन पाठवलं पाहिजे की बाबा आम्ही या वस्त्यांमध्ये जे
या समस्या आल्या आहे, तिथे आम्ही काय करतो आहे, तिथे आम्ही काय प्रोसेस घेतली, काय प्रोसेस पुढे फॉलो करतो आहे, तिथलं कंटॅमिनेशन कसं आम्ही काढणार, मानकापूरचं कंटॅमिनेशन आम्ही कसं काढलं, काढलं की नाही काढलं, ह्या सर्व बाबींचा उहापोह झाला पाहिजे आणि तो वर्तमानपत्रामधून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ज्या नागपूर महानगरपालिकेच्या बीडच्या पत्रकारांना पण माझी नम्र विनंती आहे, या गोष्टींचा फॉलोअप घ्या. काय आहे, पाण्यामुळे कोणाचा जीव जाता कामा नये. हाच एक आपला काय म्हणता येईल प्रयत्न असला पाहिजे. त्याच्यामुळे पत्रकारांनी सुद्धा याचा फॉलोअप घ्या आणि योग्य काय आहे ते आपण याच्यामधून निर्णय घ्या. सर्वांना विनंती आहे, फार गंभीर विषय आहे, या गंभीर विषयावर तेवढ्याच गंभीरतेने काळजी घ्या आणि लोकांपर्यंत. कारण की काय आहे की मी ज्यावेळेस OCWला होतो, जनसंपर्काचा प्रमुख होतो, त्यावेळेस आम्ही स्वतःच प्रमोट केलेलं आहे की नागपूरमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पाणी हे तुमच्या नळापर्यंत येईल, प्रत्येक घरी आणि घरोघरी, असा आम्ही तो दावा केलेला होता. त्यावेळेस मी OCWला होतो. पण तो दावा कुठंतरी आता फेल होताना दिसत आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की नागपूर 24/7 मध्ये तुम्ही 24/7 पाणी नका देऊ, पण जेवढं पाणी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे सकाळ संध्याकाळ, ते दूषित तर नका पोहोचवू. आणि दूषित का पोहोचत आहे त्याची कारण मीमांसा करून ते रेक्टिफाय तर करा. स्वच्छ सुरक्षित पाणी लोकांपर्यंत गेलंच पाहिजे आणि ते जावं यासाठी आपणा सर्व लोकांना, जो माझा हा व्हिडिओ बघताय त्यांना सर्वांना हात जोडून नम्र विनंती की बाबा रे, या गंभीर प्रश्नाकडे गंभीरतेने नजर द्या, गंभीरपणे बघा. तुम्ही आणि मी सोबतच काम करूया, काही प्रॉब्लेम नाही. लोकांपर्यंत पाणी स्वच्छ आणि सुरक्षितच पोहोचलं पाहिजे. मित्रांनो, तुर्तास एवढंच. एक दुसरा व्हिडिओ बनवतो आहे, तो आहे 24/7 पाण्याबद्दलचा. तोही बघा थोड्या वेळानंतर.